ओम नमः शिवाय. नमस्कार, मी आहे रश्मी आणि आजपासून माझा पहिला व्लॉग सुरू करते आहे. दार उघडलं आणि समोरचं वातावरण पाहून खूप छान वाटलं. नारळाची झाडं, मंद हवा आणि थोड्या वेळापूर्वीच पडून गेलेला पाऊस. सो मन अगदी प्रसन्न झालं. त्यानंतर लगेचच देवपूजेचं काम हाती घेतलं. सगळ्या देवांना स्नान घातलं, गंधाक्षदा, फुलं वाहिली, धूपदीप केला आणि मनात एक शांततेची लहर होती. सो मंत्रोच्चार करत त्यांच्या चरणी नतमस्तक झाले आणि आज होता सोमवार, महादेवाचा दिवस. सो मनापासून प्रार्थना केली की नवीन सुरुवात चांगली जाऊ. आणि अशा प्रकारे मी माझी देवपूजा करून घेतली आणि आरती वगैरे पण सगळं झाल्याच्या नंतर मी असं ठरवलं की मंदिरात जायचं आहे. सो तिथे जाऊन महादेवांचा अभिषेक केला. त्या वातावरणातली शांतता काही औरच होती. सो त्यानंतर घरी आले तेव्हा भूक लागलेलीच होती. आईने दिलं होतं खास जळगावचे वांगे, म्हणून ठरवलं आज भरीत बनवायचं. सुरुवातीला दोन्ही वांग्यांना तेल लावून चाकूने त्यांना छिद्र पाडून घेतली आणि गॅसवर भाजायला ठेवलं. सगळ्या बाजूंनी मस्त खरपूस भाजून घेतली. त्यानंतर भरितासाठी मी मिरची आणि लसूण परतून घेतला. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हे दोघं पण चांगले असं परतून घेतले. मग लसूण, मिरची आणि कोथिंबीर आणि थोडंसं मीठ हे एक मिश्रित करून मिक्सरमधून बारीक करून घेतलं आणि भाजलेली वांगी ही हाताला पाणी लावून थोडेसे सोलून घेतले. दोन्ही पण छान प्रकारे असे सोलून घेतले. मग एक बडगी घेतली, त्याच्यामध्ये हे दोन्ही वांग्यांचे देठ काढून हे असं थोडं चाकूने त्यांना कटकट करून त्याच्यामध्ये जे मिश्रण केलं होतं लसूण, मिरची आणि कोथिंबीरचं ते त्याच्यामध्ये टाकून बडगीमध्ये टाकून हे चांगल्या प्रकारे ठेचणीने एकजीव होईस्तोवर ठेचून काढलं. आणि त्यानंतर मी एक कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलं. ते गरम झाल्यावर त्याच्यामध्ये जिरं, जाड मिरचीचे तुकडे आणि थोडेसे शेंगदाणे टाकले. त्यांना मस्त अशी फोडणी दिली. मग त्याच्यानंतर जे भरीत मी ठेचलेलं होतं बडगीमध्ये ते सगळं याच्यामध्ये टाकलं आणि हे थोड्या वेळाने हलवलं. एक 10-15 मिनटं हे होऊ दिलं आणि हे गरमागरम भरीत झाल्याच्यानंतर मी माझं ताट सजवलं. त्यामध्ये गरमागरम पोळ्या, काकडी, गाजर, श्रीखंड आणि आपलं खास असं भरीत आणि मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला. हा असा होता माझा आजचा दिवस. सोपं पण